नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओमप्रकाश लष्करे, सहशिक्षक कैलासवासी बाजीराव देशमुख विद्यालय शेळगाव महाविष्णू, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी कुमार भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील वि. स. खांडेकरांची रूपक कथा गवताचे पाते पाहणार आहोत। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकर सुप्रसिद्ध लेखक यांनी या सृष्टीतील गवताचे पाते आणि झाडाचे गळून पडलेले पान या घटकांच्या रूपकातून माणसांच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे म्हणजेच स्वभावांचे, मानवांच्या भावभावनांचे दर्शन घडवलेले आहे। झाडावरून गळून पडणारे पान गवताच्या पात्याला क्षुद्र, हीन, तुच्छ समजते, तर पानाचा आवाज ऐकून आपली गोड स्वप्ने भंग पावल्याची म्हणजेच नष्ट पावल्याची तक्रार गवताचे पाते करते। म्हणजेच येथे लेखकांनी गवताचे पाते व झाडाची पाने या दोहांचा जरी संवाद कथेतून व्यक्त केलेला असला तरी तो प्रत्यक्ष त्यांचा संवाद नसून त्या दोघांच्या संवादातून मानवाच्या स्वभावातील विसंवाद, दुर्गुण हा असाच असतो हे आपल्याला या कथेच्या माध्यमातून लक्षात येईलच। पहा, सुरुवातीला ही कथा पाहण्याच्या अगोदर आपण लेखक वि. स. खांडेकरांचा परिचय करून घेऊयात। लेखक वि. स. खांडेकर यांचं संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर हे आहे। यांचा कालावधी 1898 ते 1976 हे आहे। यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मिरज या गावी झाला। त्यांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर हे होय। त्यांचे वडील आत्माराम बळवंत खांडेकर यांचे 1911 साली निधन झाले। त्यावेळी वि. स. खांडेकरांचे वय अवघे 13 वर्ष होते। पुढे त्यांचे चुलत काका म्हणजे वडिलांचे चुलत बंधू सखाराम रामचंद्र खांडेकरांनी त्यांना दत्तक घेतले व त्यानंतर ते विष्णू सखाराम खांडेकर या नावाने ओळखले जाऊ लागले। आता वि. स. खांडेकरांच्या लेखनाची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहूया। वि. स. खांडेकरांचे लेखन हे ध्येयवादी आहे। त्यांच्या लेखनातून तर मनोरंजन होतच, त्यांनी मनोरंजन तर केलंच, आणि हे मनोरंजन करण्याबरोबरच समाज जीवनावर भाष्य करणे व लेखनात शब्दप्रभुत्व, कल्पना वैभव, कोटीबाजपणा, वास्तववादी, अलंकार प्रचुर भाषा, जीवनमूल्य बिंबवणारी सुभाषित वजा वाक्य ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात। वि. स. खांडेकर हे पेशाने शिक्षक, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, पटकथा लेखक म्हणून सुद्धा लोकप्रिय आहेत। आता वि. स. खांडेकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार या ठिकाणी पाहत असताना असं सांगता येईल की 1941 मध्ये सोलापूर या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं। त्यावेळेस ते त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि 1960 साली त्यांच्या ययाती या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला। तर 1974 साली भारतीय साहित्यसृष्टीतील सर्वोच्च व पहिला ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या याच कादंबरीस प्राप्त झाला आणि त्यांना भारत सरकारने 1968 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने त्यांना डिलीट ही पदवी बहाल केली। आता वि. स. खांडेकरांनी जे साहित्य लिहिलंय त्या साहित्य लेखन आपण या ठिकाणी पाहूया। त्यांनी एकूण 16 कादंबऱ्या, 6 नाटके व 250 ललित लेख आणि 100 निबंध व अनेक समीक्षात्मक लेख असं विपुल प्रमाणामध्ये त्यांनी लेखन केलेलं आपल्याला आढळून येतं। त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा,
रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित आहेत. तर वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी हे लघुनिबंध संग्रह व समीक्षा लेख संग्रह, वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोफन व एका पानाची कहाणी ही आत्मकथा त्यांची प्रकाशित आहे. रूपक कथा संग्रहामध्ये कलिका, वनदेवता, सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले ही रूपक कथा संग्रह त्यांनी लिहिलेली आहेत. आता गवताचे पाते ही वि. स. खांडेकर यांची रूपक कथा आपण या पाठ्यपुस्तकातली पाहणार आहोत. ही कथा म्हणजे खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. जिब्रान यांच्या मॅडमॅन या पुस्तकातील कथांचा अनुवाद वि. स. खांडेकर यांनी केला आणि सुवर्णकण या नावाने हा रूपक कथा संग्रह प्रकाशित झाला किंवा प्रसिद्ध त्यांचा आहे. आता खलील जिब्रान यांचा उल्लेख या ठिकाणी आलेला असल्यामुळे त्यांच्याविषयी मी थोडक्यात या ठिकाणी त्यांचा परिचय करून देतो. खलील जिब्रान यांचा जन्म 6 जानेवारी 1883 मध्ये शिरिया या ठिकाणी झाला. हे लेबनॉनी अमेरिकी कलावंत, अरबी भाषेतले हे कवी व लेखक होते. त्यांनी 1918 पासून इंग्रजीमध्ये ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यांनी एकंदरीत 9 ग्रंथ लिहिले व या ग्रंथांची 20 भाषेमध्ये त्यांनी भाषांतर सुद्धा या ठिकाणी केलेली. अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानलं जायचं. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्यांची रोमांचक लेखनशैली, विशेषतः त्यांच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. शेक्सपियर आणि लाओ त्झू नंतर खलील जिब्रान हा सर्वाधिक सार्वकालिक खप असणारा तिसरा कवी आहे. मानवी जीवनातील अट्टळ सत्याचे, मानवी प्रवृत्तीतील अनेक भावभावनांचे सूचक चित्र रेखाटणाऱ्या कथा त्यांनी लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या कथा वाचल्यावर रम्य शांतीचा अनुभव आपल्याला येतो. मी पाठाला सुरुवात करतो. मित्रांनो, बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. कथेचे प्रकारही खूप आहेत. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा आणि रूपक कथा. आता विज्ञान कथा म्हणजे काय, तर विज्ञानावर आधारित कथा असतात, त्याला विज्ञान कथा म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने निरंजन घाटे, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, डॉक्टर सुनील विभूते हे विज्ञान कथा लेखक आहेत. यावर्षी आपणास सुनील विभूते यांची निर्णय नावाची विज्ञान कथा अभ्यासक्रमाला आहे बरं का. ऐतिहासिक कथा म्हणजेच इतिहास काळातील म्हणजेच भूतकाळातील मागील 100-200 किंवा त्याही पेक्षा जुन्या घटना प्रसंग या घडून गेलेल्या या ऐतिहासिक कथेमध्ये वर्णिलेल्या असतात. तर जातक कथा म्हणजे ह्या जातक कथा म्हणजेच गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा होत. मग बौद्ध भिक्खूंनी लोकांवर संस्कार करण्यासाठी या कथांचा उपयोग केला. तर साहस कथेमध्ये साहस, पराक्रम, धाडस यांच्या कथा या ठिकाणी असतात. आणि ह्या साहस कथा तुमच्यासारख्या लहान मुलांना खूप आवडतात बरं का. रहस्य कथा, तर रहस्य म्हणजे गूढ गुंतागुंतीच्या बनलेल्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्या कथा म्हणजेच रहस्य कथा. आता आपण जी पाहणार आहोत ती रूपक कथा, गवताचे पाते नावाची ही रूपक कथा आहे. हा रूपक कथा हा एक कथेचाच प्रकार आहे.
तर कथा सर्वांनाच आवडतात बरं का, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आबाल वृद्धांना सुद्धा कथा या ठिकाणी आवडतात. तर आता हे रूपक कथा म्हणजे काय आपण पाहणार असणारी रूपक कथा, गवताचे पाते. गवताचे पाते ही एक रूपक कथेचाच प्रकार आहे. तर रूपक कथा म्हणजे काय पाहूया. तर आपल्या अवतीभोवतीतील विविध घटक, वस्तू, प्राणी यांच्या रूपामधून मानवी प्रवृत्तींचं म्हणजेच स्वभावाचे दर्शन घडवणे म्हणजेच रूपक कथा होय. पहा, अजून विस्तृत सांगायचं म्हणजे या रूपक कथेत झाडांच्या माध्यमातून, पक्ष्यांच्या माध्यमातून, प्राण्यांच्या माध्यमातून, इतर सजीव किंवा निर्जीव घटक आहेत त्या घटकांच्या माध्यमातून मानवी प्रवृत्तींवर केलेली टीका, टिप्पणी किंवा मानवी प्रवृत्तींचे दोष किंवा दुर्गुण दाखवलेले असतात. आता या कथेच्या अनुषंगानच पहा ना, लेखक आपणाला कथेत झाडांच्या पानाविषयी व गवताविषयी सांगतायत, पण त्यांना नेमकं माणसांच्या प्रवृत्तीविषयी बोलायचं आहे. यालाच रूपक कथा असं म्हटलेलं आहे. आता बऱ्याचदा काय होतं, काही गोष्टी या स्पष्ट व शब्दामध्ये सांगता येत नाहीयेत व मांडता येत नाहीयेत, तेव्हा या निसर्गातील विविध घटकांच्या माध्यमातून त्या सांगितल्या जातात. आता रूपक हा अलंकार सुद्धा आहे बरं का, म्हणजेच रूपक कथा हे रूपक अलंकाराचं एक उदाहरण आहे. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये रूपक कथेची वैशिष्ट्ये या ठिकाणी आलेली आहेत. या पाठामध्ये ती दिलेली आहेत, ती पाहूया आपण. रूपक कथेची वैशिष्ट्ये या ठिकाणी खालील प्रमाणे सांगितलेली आहेत. ती आकाराने लहान असते. रूपक कथा ही आकाराने लहान असते. या कथेवरूनच तुम्हाला लक्षात येईल ही सुद्धा कथा आकाराने खूप छोटी आहे, पण यात जास्तीत जास्त आशय हा कमीत कमी शब्दामध्ये सांगितलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य सांगितलंय अर्थघनत्व, म्हणजे रूपक कथेतून एक विशिष्ट अर्थ निघतो, तो महत्वाचा असतो. आशय समृद्धता, रूपक कथेचा आशय हा अर्थानं समृद्ध असा असतो, व्यापक असतो, खूप मोठा आशय त्या रूपक कथेमधून निघत असतो. सूचकता हे पुढचं वैशिष्ट्य रूपक कथेचं सांगितलेलं आहे. या रूपक कथेतून आपणास काहीतरी सुचवलेलं असतं, उपदेश केलेला असतो. नाट्यात्मकता हे पुढचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर रूपक कथेतील आशय हा नाट्याच्या रूपातून सुद्धा उलगडून दाखवता येतो, ज्यामुळे तो अधिक परिणामकारक होतो आणि आपल्याला समजण्यास सोपा होतो. अलंकारिकता हे पुढचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. रूपक कथेत अलंकारिक भाषेचा वापर केलेला असतो. रूपक कथा हेच अलंकाराचे उदाहरण आहे, हे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे तुम्हाला. आता संदेशपर्ता हे पुढचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे रूपक कथेचं. या कथेतून आपणास एक प्रकारचा संदेश दिलेला असतो. आता रूपक कथेतून वाच्यार्थ अंशतः कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होत जातो, हेही एक रूपक कथेचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. पहा, याबद्दल थोडी विशेष माहिती मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की भाषेच्या 3 शक्ती आहेत: अभिधा शक्ती, लक्षणा शक्ती, व्यंजना शक्ती. आता अभिधा शक्तीमुळे काय होतं, वाच्यार्थ कळतो. लक्षणा शक्तीमुळे लक्ष्यार्थ कळतो आणि व्यंजना शक्तीमुळे व्यंगार्थ कळतो. आता पहा, वाच्यार्थ म्हणजे सांगितलेला जशाचा तसा अर्थ, लक्ष्यार्थ म्हणजे लक्षणेने प्राप्त झालेला आशय वा गर्भितार्थ, गूढ अर्थ त्याला आपल्याला म्हणता येईल. आणि व्यंगार्थ म्हणजे सुचवलेला अर्थ किंवा एखाद्या विचाराला नावं ठेवून किंवा टीकेतून उत्पन्न झालेला अर्थ म्हणू आपण त्याला. आता येथे रूपक कथेमध्ये वाच्यार्थ अंशतः कमी कमी, म्हणजे जसजशी कथा आपण वाचू तस तसा त्या कथेचा वाच्यार्थ कमी होत जातो व त्यातून गर्भितार्थ म्हणजे खूप मोठा आशय त्या कथेमधून आपणास प्राप्त होतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, या कथेचं कथन मी या ठिकाणी करतो. हिवाळा
नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आन करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला अटी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं. जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. पहा, रूपक कथेचा भावार्थ आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागणार आहे. या कथेमधून नेमकं काय सांगितलेलं आहे. त्या कथेतून समृद्ध असा आशय काय निघतोय. त्या रूपक कथेचा भावार्थ आपण आता या ठिकाणी पाहूया. अगदी साधी आणि सोपी अशी असलेली ही रूपक कथा कथेचं वाचन केल्यावर लागलीच विद्यार्थी मित्रांनो त्याच्यातील त्या कथेमधील भावार्थ तुमच्या लक्षात आला असेलच. कथा पहा, आकाराने लहान आहे पण कथेत जो गूढ अर्थ लपलेला आहे, त्याच्यातील जो आशय आहे तो खूप समृद्ध व बरंच काही सांगून जाणारा असा आहे बरं का. काय सूचित होतं कथेतून, काय आशय आहे बरं कथेचा. पहा बरं, कथेत काय सांगितलेलं आहे तर लेखकांनी अतिशय अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू रेखाटण्याचे काम केलेले आहे. आणि हेच तर लेखकांमधील सामर्थ्य या कथेत अतिशय सुंदर रीतीनं प्रगट झालेलं आपल्याला दिसून येतं. आता या कथेत झाडावरील गळलेली पाने व गवताचे पाते हे दोन रूपक वापरलेली आहेत. त्यांना माणसांच्या जागेवर वापरून जणू काही ती बोलत आहेत असं दाखवलेलं आहे. पहा हा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं तरुण पिढी म्हणजेच गवताचे पाते व वडील पिढी म्हणजेच झाडावरून गळून पडलेलं पान. आता पिकलेलं पान त्यालाच वडील पिढी म्हटलेलं आहे. आता म्हणजेच कुटुंबातील वयोवृद्ध प्रौढ झालेली व्यक्ती हे लक्षात घ्या हा. पहा, हिवाळा नेमका सुरू झालेला होता म्हणे. झाडावरील पिकलेली पाने एकामागून एक अशी पट पट पडू लागलेली होती आणि त्यांचा तो पडतानाचा जो पटपट असा कर्णकटू आवाज आहे, कर्णकटू म्हणजे कानाला कर्कश वाटणारा आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीमध्ये झोपलेलं चिमणं म्हणजेच इवलस छोटस असं गवत जाग झालं. त्याला जाग आली म्हणे.
ते गाढ झोपेमध्ये होतं आणि त्या पडणाऱ्या त्या झाडाच्या पानाला हे पातं म्हणतो म्हणे. कसं बघा, पडता पडता किती कटकट करतोयस तू, तू जो दंगा करतोयस ना त्यामुळे माझ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला म्हणे. पहा, ते गवताचं पातं झोपलेलं होतं आणि झोपेत स्वप्न पाहत होतं म्हणे, ते गोड गोड अशी स्वप्न. आणि वरून गळून पडलेलं झाडाचं पान आवाज करत खाली पडतंय, वाऱ्यामुळे आवाज येतोय त्याचा, आणि त्यामुळे म्हणे माझी झोपमोड झालीये आणि माझी गोड स्वप्न सुद्धा या ठिकाणी नष्ट झालेली आहेत. पहा, आपल्याला सुद्धा असं कोणी झोपेतून सकाळी सकाळी उठवलं की त्यांचा राग येतो नाही का. मग तसंच त्या गवताच्या पात्याला सुद्धा त्या पानाचा या ठिकाणी राग आला. इथं गवताचं पातं पहा, स्वतःला काय समजतं, मी एक सुखी समाधानी आहे म्हणे, चांगलं जीवन जगत आहे आणि चांगले स्वप्न या ठिकाणी बघत आहे, आणि चांगले गोड गोड स्वप्न हे सुखी समाधानी समृद्ध असणाऱ्याच लोकांना पडतात म्हणे. मग मी उच्चभ्रू आहे, माझ्यासारखा सुखी समाधानी कोणीच नाहीये, आणि माझं सुख ह्या झाडाच्या पानाला काय ठाऊक आहे, त्याला काय माहित आहे. हे झाडाचं पान म्हणजे खालच्या दर्जाचं आहे, आणि काय हा आवाज करत आहे, आणि माझ्या स्वप्नांचा अगदी चुराडा झाला म्हणे. हे ऐकून आता पानाला राग आला होता. ते सुद्धा चिडलं पान. त्या गवताच्या पात्याला म्हणाले ते, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला म्हणे, तू चिडखोर बिब्बा आहेस, तू नुसता चिडतोयस, तू मातीत जन्मतोस आणि मातीतच लोळतोस म्हणे, त्यामुळं तू क्षुद्र आहेस आणि तुला माझ्यासारख्या उच्च वातावरणाची अनुभूती काय येणार म्हणे. त्या पानाला स्वतःचा अभिमान असतो. झाडाच्या पानाला का अभिमान असतो, तर तो म्हणतो की माझं वास्तव्य उंचावर आहे, मी उंच अशा त्या झाडाच्या वरच्या टोकावरती या ठिकाणी राहतो, म्हणून मी उच्चभ्रू आहे, आणि आपल्यासारखं सुख हे दुसऱ्या कोणालाच या ठिकाणी उपभोगता येत नाही म्हणे आणि येणार नाहीये, म्हणून तो चिडखोर बिब्बा क्षुद्र असं गवताच्या पात्याला म्हणतो. व तो पुढे अजून म्हणतो की हा दंगा नाहीये म्हणे, हा दंगा नाहीये म्हणे, हे गाणं आहे म्हणे, गाणं, मी गाणं गात आहे, आणि तू कधी जन्मात आ केलं नाहीयेस, आणि तू अरसिक आहेस, तुझ्यासारख्या अरसिकाला हे समजायचं नाहीये म्हणे. बघा, इथं दोघांना सुद्धा आपापला म्हणजे एकूणमेकांचा अभिमान आहे, आपणच उच्चभ्रू आहोत असं ते समजतात. आणि हे गवताचं पातं बोलता बोलताच, गवताचं पान हे बोलता बोलताच जमिनीवर या ठिकाणी पडतं, आणि हे गळून पडलेलं पान पुढे साहजिकच जमिनीमध्ये पडल्यानंतर ते कुजतं आणि जमिनीमध्ये एकरूप होऊन जातं. पुन्हा पाऊस पडल्यावर निसर्गाच्या ऋतुचक्रानुसार वसंत ऋतूच्या आगमनाने त्याच्या स्पर्शाने संजीवनी म्हणजेच पुन्हा पुनर्जन्म त्याला प्राप्त होतो. जणू त्या स्पर्शामध्ये, त्या वसंत ऋतूच्या स्पर्शामध्ये जणू काही विलक्षण जादूच आहे, व त्या जादूने त्या पानाचं रूपांतर गवताच्या पात्यामध्ये होतं. पुन्हा हिवाळा येतो, थंडीने तो कुडकुडत असतो, जमिनीवर झोपू लागतो, आणि पुन्हा त्याची झोपमोड होते. का तर वरून झाडावरून पिकलेली पाने गळून पडू लागतात, तेही पट पट असा आवाज करीत. मग ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून म्हणजेच अतिशय त्रागा करून रागात स्वतःशीच म्हणतो, काय काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकलाय यांनी, म्हणजेच खूप त्रास दिलाय यांनी, आणि कर्णकटू आवाज, माझ्या सर्व गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. असं कोण म्हणतं? त्या पानाचं गवतामध्ये रूपांतर झालेलं गवताचं पातं म्हणतो. बघा, इथं परिस्थिती बदललेली आहे. झाडाचं पान गवताचं पातं झालं त्यावेळी त्याने हा विचारच केला नाहीये. सुरुवातीला स्वतःला उच्चभ्रू समजत होतं जेव्हा ते झाडाचं पान होतं, पण आज गवताच्या पात्यामध्ये रूपांतर झाले तर त्याच्या भावना बदललेल्या आहेत, पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, व आता स्वतःला उच्चभ्रू समजतो व पानाला हीन तुच्छ
या ठिकाणी लेखतोय. इथं एक लक्षात येतं की परिस्थिती बदलली आहे. एकमेकांचं रूपांतर एकमेकांमध्ये जरी झालं तरी सुद्धा ते दोघं स्वतःला उच्च समजत आहेत, उच्चभ्रू समजत आहेत, मीच मोठा समजत आहे. पण या दोघांच्याही अंतरंगामध्ये खेळणारा जीवनरस हा एकच आहे. या दोघांच्याही अंतरंगामध्ये खेळणारा जीवनरस हा एकच आहे. झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगतो व गवताच्या पात्याला क्षुद्र समजतो आणि पडणाऱ्या पानांचा आवाज ऐकून आता आपली गोड गोड स्वप्न भंग पावल्याची तक्रार पात इथं गवताचं पात या ठिकाणी करत राहत. पहा आता गवताचं पात आणि झाडाचं पान हे रूपक वापरून लेखकांनी मानवी स्वभावाचे दर्शन कसे घडवले आहे. नीट लक्ष द्या बरं का. लेखक काय म्हणतात की तरुण पिढी बेजबाबदारपणे वागते म्हणे आणि त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल वडील पिढी त्यांना बोलते, त्यांना रागवते, त्यांना उपदेश करते आणि ही बोलणारी वडील मंडळी, थोर मंडळी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का म्हणे आणि आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शविते का. मग स्वतःचे लहानपणचे दिवस किंवा तरुणपणाचे दिवस आठवून आपल्या मुलांना किंवा त्या तरुणांना रागावते का म्हणे. इथं वडील पिढी म्हणजे झाडाचे पान आणि तरुण पिढी म्हणजे गवताचं पात असं समजायचंय आपल्याला. आणि ज्यावेळेस वडील पिढी म्हणजेच वडील मंडळी बोलतात, उपदेश करतात, रागवतात, त्यावेळेस वडील मंडळीच्या बोलण्यावर नाराज असलेली, वडील मंडळींच्या बोलण्यावर ही नाराज असलेली, त्यावेळेस त्यांचा राग असलेली ही तरुण मंडळी किंवा ही तरुण पिढी नंतर प्रौढ झाल्यावर काय करते तर ती सुद्धा तसाच जुनाच कित्ता गिरवत असते. म्हणजेच काय, त्यांच्यासारखंच वागते. आपल्या मुलांना या ठिकाणी बोलत असताना, आपल्या मुलांवरती उपदेश करत असताना, मुलांना रागवत असताना, मुलांनी केलेल्या चुकांवरती म्हणजेच काय करते की आपल्या वडिलांनी जसं आपल्यावरती या ठिकाणी रागवलं, जसे उपदेश केले, तसेच पुढे चालून ते सुद्धा आपल्या मुलांना या ठिकाणी बोलताना, रागवताना तसेच उपदेश करतात, तसंच या ठिकाणी बोलणं या ठिकाणी बोलत असतात, रागवत असतात. मग तेही आपल्या लहानपणचे दिवस या ठिकाणी विसरतात, तरुणपणचे दिवस विसरतात, आपण काय करत होतो हे सुद्धा विसरतात ते. मग आपल्या मागच्या पिढीस या ठिकाणी त्याच पद्धतीने या ठिकाणी बोलणं टाकत असतात. मग आपण कसं बेजबाबदारपणानं वागत होतो हे त्यांना काहीच आठवत नसतं, हे विसरतात ते. म्हणजेच बाह्य स्वरूप या ठिकाणी बदललं, कितीही बदललं तरी सुद्धा त्या मनोवृत्तीची प्रवृत्ती पुनरावृत्ती, त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती आपल्याला या ठिकाणी इथं होत असलेली दिसून येते. इथं पिढीमधलं अंतर मात्र कायम राहतं, पिढीतलं अंतर कायम राहतं. इथं स्वतः लहान असताना, तरुण असताना वडील पिढी म्हणजे वडील या ठिकाणी बोलत होते, रागवत होते आणि पुन्हा स्वतः या ठिकाणी वडील झाल्यानंतर किंवा मोठे झाल्यानंतर स्वतःच्या मुलांना या ठिकाणी बोलत असताना हे जे दोन पिढ्यांमधलं अंतर आहे हे कायमच आहे, तेवढंच आहे. म्हणजेच इथं मानवी स्वभावांचं नैसर्गिक जे चक्र आहे हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असंच चालू राहतं आणि हे नैसर्गिक चक्र आहे. एक गोष्ट या ठिकाणी निश्चित होते की दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून किंवा ठेवून त्यांचं सुख दुःख जाणण्याची, एकमेकांचे सुख दुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीनं किंवा एकरूप वा समरस होण्याची प्रवृत्तीच माणसांमध्ये या ठिकाणी दिसून येत नाहीये. मग शेवटी असा प्रश्न विचारलेला आहे या पाठ्यपुस्तकामध्ये की मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल करता येईल का. जरा विचार करा विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न
तुमच्यासाठी विचारलेलं आहे. पहा, मी सांगतो एक उदाहरण तुम्हाला. काय सांगितलं इथं, कोणता प्रश्न विचारलेला आहे की मालक आणि मजूर यांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? आता उदाहरणार्थ एखादा जमीनदार आहे, त्याला 50 एकर जमीन आहे, पुष्कळ जमीन आहे, पण तो स्वतः एकटा आहे घरामध्ये. त्या शेतीमध्ये तो एकटा व्यक्ती घाम गाळून शेती चांगल्या प्रकारे पिकवू शकतो का? नाही. त्या ठिकाणी तो एकटा पिकवू शकणार नाहीये. त्या ठिकाणी त्यांना शेतीमध्ये मजूर लावून किंवा सालगड्यांकरवीच काम करून घेऊनच उत्पन्न काढावे लागेल, तरच त्यांच्या शेतीतील उत्पन्न किंवा पीक चांगले येईल. आणि जर का त्या मजुरानं कामच नाही केलं चांगलं, तर त्या शेतीमध्ये काही उत्पन्न निघेल का? उत्पन्न काहीच नाही निघणार. मग एखाद्या वेळी एखाद्या मजुराकडून वा गड्याकडून काम कमी झालं किंवा त्याच्या हातून कामच झालं नाही, तर हे कसं झालं नाही असं रुबाबात पाठीमागे हात बांधून विचारण्यापेक्षा स्वतः आपण कधी कधी शेतीत काम केलं पाहिजे. आणि आपण काम करत असताना काय त्रास होईल याची जाणीव जर मालकाला झाली, तर मालक त्याला धारावर धरू शकणार नाही, त्याला रागवू शकणार नाहीये. म्हणजेच मालकानं स्वतःला मजुराच्या जागी ठेवून कधी पडताळलं पाहिजे, पडताळणं गरजेचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, अजून काही उदाहरणं मला तुम्हाला या ठिकाणी इथं द्यावीशी वाटतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी असंच असतं. वर्गामध्ये काही विद्यार्थी खोडीलपणा करणारे असतात, आगाऊपणा करणारे असतात, अति आगाऊपणा करतात. अति आगाऊपणा केल्यानंतर आपल्या मुलांना शिक्षक दटावतात, रागावतात आणि या अनुचित कार्याबद्दल ते बोलत असतात. मग अशा वेळेस शिक्षकांनी सुद्धा स्वतःच्या अस्तित्वाची किंवा त्यांच्या अस्तित्वाची विद्यार्थी दशेतील दिवस या ठिकाणी, लहानपणीचे दिवस या ठिकाणी आठवणं गरजेचं असतं कधी कधी. मग जेणेकरून विद्यार्थ्यांच्या भावना ह्या शिक्षकांना या ठिकाणी लक्षात येतात, समजून घेता येऊ शकतात. आणि हल्ली पालक सुद्धा या ठिकाणी आपल्या पाल्यांकडून भरमसाठ वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवत असताना या ठिकाणी दिसून येतात. पालक आणि पाल्यांचं एक उदाहरण या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला, की पालक सुद्धा काय करतात की आपल्या पाल्यांकडून भरमसाठ वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा या ठिकाणी ठेवत असताना दिसून येतात. पण पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याची कुवत पाहून, आपले बालपणाचे दिवस या ठिकाणी आठवून किंवा आपल्याला त्यांच्या जागी ठेवून या ठिकाणी विचारपूर्वक बोललं पाहिजे व अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. म्हणजेच सांगायचे म्हणजे मालकाने स्वतःला मजुराच्या जागी ठेवलं पाहिजे, शिक्षकाने विद्यार्थी दशेतील दिवस आठवले पाहिजे वा पालकानेही स्वतःच्या बालपणामध्ये डोकावलं पाहिजे. मग काय होईल तर एकमेकांच्या बोलण्याच्या भावना व एकमेकांवरचा जो रोष आहे, हा रोष सुद्धा या ठिकाणी कमी होण्यास कारणीभूत ठरतो. राग, बोलण्यातला जो राग आहे, रोष म्हणजेच राग, या ठिकाणी तो सुद्धा या ठिकाणी कमी होण्यास कारणीभूत ठरतो. आणि हाच तर रूपक कथेचा मुख्य आशय या ठिकाणी लेखकांनी सांगितलेला आहे. आणि खरंच लेखकांनी या कथेत जीवनविषयक तत्वज्ञानाची आदर्श मांडणी केलेली आहे असं मला वाटतं. आता पहा, या रूपक कथेमधून आपल्याला कोणता संदेश मिळतो? या रूपक कथेतून आपण काय शिकलो? तर माणसांच्या स्वभावातील गुणदोषांचे व विविध भावभावनांचे दर्शन गवताचे पाते व झाडाचे पान या रूपकातून घडते. पुढचा संदेश आपल्याला या रूपक कथेतून मिळतो की तरुण पिढी व वडील पिढी यांच्या मनोवृत्तीतील फरक व याच दोन पिढ्यांमध्ये त्या वृत्तीची झालेली पुनरावृत्ती आपल्याला पाहाव्याला मिळते. तर तिसरा संदेश या रूपक कथेतून मिळतो, स्वतःला श्रेष्ठ व उच्चभ्रू तर इतरांना कनिष्ठ व हीन, तुच्छ, क्षुद्र समजू नये. आणि नंबर 4, आपल्याला इतरांच्या जागी स्वतःला ठेवून इतरांचे दुःख
जाणून घेता आले पाहिजे ही शिकवण या कथेमधून वि स खांडेकरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. पहा, या पाठामध्ये काही वाक्प्रचार आलेले आहेत. त्या वाक्प्रचारांचा अर्थ मी या ठिकाणी देतोय तुम्हाला. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही वाक्प्रचार फार महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये कृतीपत्रिकेत विभाग 4 व्याकरण व भाषाभ्यास यामध्ये 4 गुणांसाठी वाक्प्रचार या ठिकाणी विचारलेले असतात. यामुळं नियमित आपण पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक पाठात कवितेमध्ये आलेले जे वाक्प्रचार असतात त्या वाक्प्रचार शोधायचे, त्यांचा अर्थ या ठिकाणी शोधायचा आणि वाक्यात उपयोग करायचा, त्याचा सराव नियमित करायचा, जेणेकरून हे 4 पैकी 4 गुण आपल्याला मिळण्यास अडचण जाणार नाही. सराव नियमित असू द्या. पहा, पहिला वाक्प्रचार दिलेला आहे. गिरक्या खाणे, स्वतः भोवती गोल गोल फिरणे, मातीत लोळणे, क्षुद्र पातळीवर जगत राहणे. जीव खाणे म्हणजेच खूप त्रास देणे, कपाळाला आठी घालणे म्हणजेच त्रासिक भाव व्यक्त करणे, चेंदा मेंदा करणे, चिरडून चिरडून चक्काचूर करणे. 6वा वाक्प्रचार आहे मातीत मिसळणे, जीवनाचा अंत होणे, तोंड सुख घेणे म्हणजेच टीका करून टोचून टोचून आनंद घेणे, कित्ता गिरवणे म्हणजेच आधीच्या प्रमाणेच पुन्हा पुन्हा तसेच वागणे, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. आणि शेवटचा वाक्प्रचार सांगितलाय अंतर कायम असणे म्हणजे पूर्वीसारखाच फरक राहणे. आता पहा, पाठ्यपुस्तकात तर शेवटी पान नंबर 25 वरती तुम्हाला काही कृती तर दिलेल्याच आहेत, परंतु मी इथं पाठ्यपुस्तकात या पाठाच्या शेवटी दिलेल्या कृतीच्या व्यतिरिक्त काही मी स्वमत कृती आणि व्याकरणाच्या कृती परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी देतोय. तर स्वमत कृतीमध्ये पहिली कृती आहे तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहा. व दुसरी स्वमत कृती आहे गवताचे पाते या रूपक कथेतून तुम्ही कोणता बोध घ्याल. आता व्याकरण कृती शब्दसिद्धी पहिल्यांदा पहा. कंसातील शब्दांचे शब्दसिद्धीच्या खालील प्रकारात वर्गीकरण करा. चिडखोर, सळसळ, अरसिक, पडता पडता हे शब्द या पाठामधलेच आहेत आणि या पाठातल्याच या शब्दांचं या खालील प्रकारांमध्ये वर्गीकरण करायचे. शब्दसिद्धीच्या उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द या 3 शब्दसिद्धींच्या प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करायचंय. आता समासाची कृती मी दिलेली आहे तुम्हाला. ह्या समासाच्या कृतीमध्ये सुद्धा हे सामासिक शब्द, ह्या सामासिक शब्दांचा विग्रह करून त्याचे प्रकार या ठिकाणी लिहायला सांगितलेले आहेत. हे सुद्धा शब्द पाठ्यपुस्तकातील याच पाठातले या ठिकाणी आहेत. धरणी माता, सुख दुःख, बेजबाबदार याचा सामासिक शब्दांचा विग्रह करायचा आणि त्याचे प्रकार लिहायचे. अशा पद्धतीच्या व्याकरणाच्या कृती शब्दसिद्धीच्या असतील, समासाच्या असतील. या पाठ्यपुस्तकातीलच सामासिक शब्द आणि शब्दसिद्धीचे जे शब्द आहेत हे पाठ्यपुस्तकातीलच या पाठातलेच शोधायचे, त्याचा नियमित सराव करायचा आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे वाक्प्रचार, सामासिक शब्द, शब्दसिद्धीतले हे शब्द हे पाठातलेच येत असतात, पाठ्यपुस्तकातलेच येत असतात. जेवढा जास्त तुम्ही सराव करताल तेवढे अधिकचे गुण तुम्हाला या ठिकाणी पडण्यास मदत होईल. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. इथे हा पाठ संपला. तुम्हाला पाठ समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच.